नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण या व्हिडिओमध्ये भारताचा भूगोल अतिशय महत्त्वाचे ठोकळा प्रश्न तर पाहणार आहोत, जे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असतील, जे की स्पर्धा परीक्षांमध्ये MPSC, UPSC आणखी सरळ सेवा परीक्षा झाल्या या परीक्षेसाठी उपयुक्त असतील। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न। झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान रिकामी जागा हिमालयात आहे। तर याचं उत्तर आहे डी, काश्मीर। पुढचा प्रश्न आहे, बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं उत्तर आहे सी, आंध्र प्रदेश व तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी सर्वात जास्त लोकसंख्या असलेले स्थान कोणते आहे? तर याचं उत्तर आहे सी, मुंबई शहर। पुढचा प्रश्न, डोंगराळ प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वस्त्या आढळतात? तर याचं उत्तर आहे बी, विखुरलेल्या वस्त्या आढळतात। पुढचा प्रश्न, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या रिकामी जागा पट आहे। तर किती पट आहे? 6 एका 6 पट आहे। सी याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, रिकामी जागा हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे। तर याचं उत्तर आहे ए, शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे। पुढचा प्रश्न आहे, मॅंगनीज उत्पादनात भारताचा जगात रिकामी जागा क्रमांक लागतो। कितवा क्रमांक लागतो? तर 6वा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न, रिकामी जागा हे शहर भारतातील मँचेस्टर होय। तर याचं उत्तर आहे डी, अहमदाबाद हे शहर भारतातील मँचेस्टर होय। पुढचा प्रश्न, भारताच्या मध्यातून कोणती रेखा जाते? तर भारताच्या मध्यातून उत्तर आहे डी, कर्करेखा जाते। पुढचा प्रश्न, भारताचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत किती विस्तार आहे? तर भारताचा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा विस्तार हा 32-14 किलोमीटर आहे। पुढचा प्रश्न, अंदमान निकोबार द्वीपसमूह कुठे स्थित आहे? तर अंदमान निकोबार द्वीपसमूह बंगालच्या खाडीमध्ये स्थित आहे। पुढचा प्रश्न, लक्षद्वीप कुठे स्थित आहे? तर लक्षद्वीप हे बी याचं उत्तर आहे, अरब सागरात स्थित आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताच्या दक्षिण टोकाला काय म्हणतात? तर भारताच्या दक्षिण टोकाला इंदिरा पॉइंट असं म्हणतात। भारताच्या दक्षिण टोकाला इंदिरा पॉइंट म्हणतात। पुढचा प्रश्न, इंदिरा पॉइंट कोणत्या दुसऱ्या नावाने पण ओळखला जातो? तर पिग्मिलियन पॉइंट म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाचे किती टक्के आहे? तर 2.42% आहे। पुढचा प्रश्न, जगात एकूण लोकसंख्येचे किती टक्के लोक भारतात निवास करतात? तर 17% लोक भारतात निवास करतात। पुढचा प्रश्न, भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर आहे। पुढचा प्रश्न, भारताची जमीन सीमा कोणत्या देशाला लागून आहे? तर भारताची जमीन सीमा ही बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार आणि भूतान। पुढचा प्रश्न, भारताची जलसीमा कोणत्या देशांना मिळते? तर याचं उत्तर आहे मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार व पाकिस्तान। पुढचा प्रश्न, कर्करेषा कोणत्या राज्यातून जाते? तर कर्करेषा ही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम। त्याचं उत्तर आहे बी। पुढचा प्रश्न, भारताच्या मुख्य भूमीची दक्षिण सीमा किती अंशांश आहे? तर याचं उत्तर आहे सी। पुढचा प्रश्न, भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच प्रमाणवेळ यामध्ये किती अंतर आहे? तर 5 तास 30 मिनिट आहे। पुढचा प्रश्न, भूमध्य रेखेपासून भारताच्या दक्षिण टोकाचे अंतर किती आहे? तर याचं उत्तर आहे ए, 752 किलोमीटर आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या जमीन सीमेची लांबी किती किलोमीटर आहे? तर याचं उत्तर आहे सी, 15,200 किलोमीटर आहे। पुढचा प्रश्न, भारताच्या भूभागाच्या तटरेखेची लांबी किती आहे? भारताच्या मुख्य भूभागाच्या तटरेखेची लांबी आहे 6,100 किलोमीटर। पुढचा प्रश्न, तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तर याचं उत्तर आहे सी, पार्वती।
पुढचा प्रश्न, संपूर्ण भारताचे किती टक्के भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे? तर संपूर्ण भारताच्या 28.8% भागावर पर्वत आणि डोंगराचा विस्तार आहे. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण भारताचे किती टक्के क्षेत्रफळावर मैदान आहे? तर संपूर्ण भारताच्या 44% क्षेत्रफळावर मैदान आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर याचं उत्तर आहे ए, गुजरात. गुजरात राज्याची सागर किनारपट्टी सर्वात लांब आहे. पुढचा प्रश्न आहे, भूमध्य रेखाच्या जवळ कोणते स्थान आहे? भूमध्य रेखाच्या जवळचे स्थान आहे इंदिरा पॉइंट. ए याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा पॉइंट कुठे स्थित आहे? परत तोच प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. अंदमान निकोबार बेटावर स्थित आहे इंदिरा पॉइंट. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात छोटी आहे? कोणत्या राज्याची? तर पश्चिम बंगाल राज्याची किनारपट्टी सर्वात छोटी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची जमीन सीमा कोणत्या देशासोबत सर्वाधिक आहे? खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो हा प्रश्न. वारंवार विचारले गेलेले हे प्रश्न आहेत MPSC, UPSC आणि इतर सरळ सेवेसाठी. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे सी, मुंबई. पुढचा प्रश्न, भारतातल्या पूर्व सागरी किनारपट्टीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे बी, कोरोमंडल नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारताचा कोणता भौगोलिक भाग प्राचीन आहे? तर याचं उत्तर आहे प्रायद्वीपीय पठार. सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोकण किनारा कुठून कुठपर्यंत स्थित आहे? हा MPSC मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. गोवा ते दमण पर्यंत स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे रिकामी जागा यांनी निश्चित केली आहे. हा सुद्धा MPSC मध्ये विचारलेला प्रश्न आहे. दमण ते तेरेखोल निश्चित केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? 3214 किलोमीटर आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी. पुढचा प्रश्न, न्यू मूर द्वीप कुठे स्थित आहे? तर न्यू मूर द्वीप हे अंदमान समुद्रात स्थित आहे. पुढचा प्रश्न, कोणता द्वीप भारत आणि श्रीलंकाच्या मध्ये स्थित आहे? हे प्रश्न सरळ सेवेसाठी MPSC साठी खूप महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न, लक्षद्वीप समूहाच्या एकूण द्वीपाची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे 36. पुढचा प्रश्न, लक्षद्वीप समूहाच्या एकूण किती द्वीपावर लोकवस्ती आहे? तर याचं उत्तर आहे बी, 10. 10 द्वीपावर लोकवस्ती आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या कोणत्या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात? तर भारताच्या सियाचीन या ठिकाणाला सफेद पाणी या नावाने ओळखतात. पुढचा प्रश्न, चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला काय म्हणतात? तर चीनच्या ताब्यात असलेल्या जम्मू काश्मीरच्या भागाला अक्साई चीन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारतात शीत मरुस्थल कुठे आहे? तर भारतात शीत मरुस्थल हे लडाख येथे आहे. ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, दख्खन पठाराची उंची रिकामी जागा मीटरच्या दरम्यान आहे. तर दख्खन पठाराची उंची 300 ते 900 मीटरच्या दरम्यान आहे दख्खन पठाराची उंची. पुढचा प्रश्न आहे, भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर याचं उत्तर आहे ए, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. पुढचा प्रश्न आहे, न्यू मूर द्वीपावरून भारताच्या कोणत्या देशासोबत विवाद आहेत? तर याचं उत्तर आहे बी, बांगलादेश. पुढचा प्रश्न, भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे? तर भारत उत्तर गोलार्धात स्थित आहे. लक्षात ठेवा, उत्तर गोलार्धात. पुढचा प्रश्न आहे, केंद्रशासित प्रदेश दादरा व नगर हवेली भारताच्या कोणत्या 2 राज्यांमध्ये स्थित आहे? तर गुजरात व महाराष्ट्र. गुजरात व महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याला पहिले नेपाळच्या नावाने ओळखले जायचे? तर याचं उत्तर आहे सी, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार द्वीप समूहाची राजधानी पोर्ट ब्लेअर कोणत्या द्वीपावर स्थित आहे? तर याचं उत्तर आहे बी, अंदमान, दक्षिण अंदमान. पुढचा प्रश्न, कोणते राज्य उत्तरी पूर्व राज्याची 7 सिस्टरचा भाग नाही आहे?
लक्षात ठेवा नाही आहे सिक्कीम व पश्चिम बंगाल. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश हे राज्य खालीलपैकी कोणत्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत? तर ए याचं उत्तर आहे सतरंजा. पुढचा प्रश्न आहे उत्तर भारतात उपहिमालय क्षेत्राच्या मदतीने पसरलेल्या समतल मैदानाला काय म्हणतात? तर भावर असं म्हणतात. काय म्हणतात? भावर. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? लक्षात ठेवा कर्कवृत्त जात नाही ते मणिपूर राज्यातून मध्ये जात नाही. मणिपूर राज्यामधून जात नाही. तर भारतातील मध्यवर्ती स्थान दर्शवणारे 0 मैल हे स्थान रिकामी जागा शहरात आहे. तर याचं उत्तर आहे ए नागपूर शहरात आहे 0 मैल. पुढचा प्रश्न भारतात वन महोत्सव कधी साजरा करतात? तर भारतात जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये वन महोत्सव साजरा केला जातो. बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील रिकामी जागा किती टक्के भाग सामावून घेतलेला आहे? तर 23% भाग सामावून घेतलेला आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रिकामी जागा मृदा आढळते. तर कोणती मृदा आढळते 3/4? बी याचं योग्य उत्तर आहे रेगूर मृदा आढळते. पुढचा प्रश्न टाटा आयर्न व स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ए सुवर्णरेखा नदीवर आहे टाटा आयर्न व स्टील कंपनी. पुढचा प्रश्न दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे बी याचा आन्सर आहे सिकंदराबाद येथे आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात? कोणत्या प्रदेशात आढळतात? तर पश्चिम भागामध्ये आढळतात नारळाच्या बागा. पुढचा प्रश्न महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर याचं उत्तर आहे डी भ्रंशमूलक उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे? तर तामिळनाडू याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगातील रिकामी जागा क्रमांकाचा देश आहे. कितव्या क्रमांकाचा देश आहे विद्यार्थी मित्रांनो? 7व्या क्रमांकाचा देश आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडे बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे बी भंडारा. पुढचा प्रश्न लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा अमरपूर नावाने प्रसिद्ध होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? तर याचं उत्तर आहे सी मलिक अंबरला दिले जाते. पुढचा प्रश्न सातारा जिल्ह्यातील चाफळ हे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर याचं उत्तर आहे सी माण नदीकाठी वसलेले आहे. पुढचा प्रश्न सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर सदाहरित वने महाराष्ट्रात 3000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य प्रदेशामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न आहे चांगदेव मंदिरामुळे प्रसिद्धीस आलेले गोदावरी काठचे रिकामी जागा हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे. तर पुणतांबे हे क्षेत्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आहे. पुढचा प्रश्न आहे आंबोली हे सह्याद्री पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कुठे वसलेले आहे? तर आंबोली हे ठिकाण तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मध्ये वसलेले आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना इसवी सन 1920 मध्ये अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कुठे उभा आला? तर हरेगाव. पुढचा प्रश्न आहे राज्यात अहमदनगर जिल्ह्यातील रिकामी जागा एक ताम्रपाषाणयुगीन संस्कृती अवशेष सापडले. जोरो निवासी व खामगाव हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील रिकामी जागा या क्षेत्री कृष्णा व वेण्णाचे संगम झाला आहे. कुठं झाला आहे? तर माहुली. सी याचं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ एकदा नक्कीच पहा परत. खालीलपैकी कोणत्या गटात दिलेल्या सर्व जिल्ह्यांमधून कृष्णा नदी आपला प्रवास करते? कोल्हापूर, सातारा आणि सांगली. आणि पूर्ण व्हिडिओ पहा नेमकं लक्षात येईल तुमच्या. महाराष्ट्रातील किनारपट्टीचा विस्तार नदीपासून गंगा व तेरेखोल नदीपर्यंत आहे. हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे रिकामी जागा नदीवर बांधण्यात आलेला धरणारा जलाशय लक्ष्मीसागर नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे तारापूर हे भारताचे पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर याचं उत्तर आहे पालघर. सी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते? तर याचं उत्तर आहे नीलगिरी. बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे?
अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. सी याचे योग्य उत्तर आहे. मन्नारची खाडी आणि पारसी सामुद्रधुनी यांनी भारताला कोणत्या देशापासून वेगळे केलेले आहे? तर याचं उत्तर आहे श्रीलंका. ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य हे आल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखले जाते. सी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वसाहतीचा विकासानुसार क्रम कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ड अ क ब. एकदा शांततेत तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. कर्करेषा भारताच्या किती राज्यामधून जाते? तर कर्करेषा हे 8 राज्यामधून जाते. पुढचा प्रश्न आहे, गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखतात? तर गंगा नदीला बांगलादेशामध्ये पद्मा या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, गंगा व ब्रह्मपुत्रा यांची संयुक्त जलधारा कोणत्या नावाने ओळखली जाते? तर यात मेघना नावाने ओळखली जाते जलधारा. तर पुढचा प्रश्न आहे, भारताची कोणती नदी सुंदरवन डेल्टा बनवते? तर याचं उत्तर आहे गंगा व ब्रह्मपुत्रा सुंदरवन डेल्टा बनवते. पुढचा प्रश्न आहे, संगत्पो नदी कोणत्या राज्यामधून होऊन भारतात प्रवेश करते? तर याचं उत्तर आहे बी अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, तवा नदी कोणाची सहाय्यक नदी आहे? तवा नदी ही नर्मदा नदीची सहाय्यक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर याचं उत्तर आहे विदर्भ. ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? तर याचं उत्तर आहे मराठवाडा. बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणती नदी भ्रंश दोन्ही मार्गे वाहते? तर याचं उत्तर आहे डी नर्मदा नदी दोन्ही मार्गे वाहते. पुढचा प्रश्न आहे, आताच केंद्र सरकारने कोणत्या नदीला राष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा केली? तर ती आहे बी गंगा नदीला. पुढचा प्रश्न आहे, प्रायद्वीपीय भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर नर्मदा नदी आहे. डी याचं योग्य उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न, भारतात वाहण्याच्या अंतरानुसार सर्वात लांब नदी कोणती आहे? तर भारतात वाहण्याच्या अंतरानुसार सर्वात लांब नदी ही गंगा आहे. पुढचा प्रश्न, पंजाबच्या निर्मितीला सर्वात महत्त्वाची नदी कोणती? पंजाबच्या निर्मितीला सर्वात महत्त्वाची नदी आहे सिंधू. ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणती नदी पश्चिमेला वाहते आणि अरबी समुद्राला मिळते? कोणती नदी आहे? तर नर्मदा नदी. पुढचा प्रश्न आहे, कावेरी जलविवाद कोणत्या राज्यामध्ये आहे? व्हिडिओ पूर्ण पहा. कर्नाटक आणि तामिळनाडू. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीला वृद्धगंगा या नावाने ओळखतात? कोणत्या नदीला? तर गोदावरी नदीला वृद्धगंगा या नावाने ओळखले जाते. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण पहा, तुम्हाला खूप फायदा होईल याचा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली कोणती नदी आहे? तर ए याचं उत्तर आहे गोदावरी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या 2 राज्यात भीमा पाणी तंटा चालू आहे? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र कर्नाटक. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र रिकामी जागा या विभागात आहे? तर मराठवाडा या विभागामध्ये आहे सर्वात कमी. पुढचा प्रश्न आहे, सिंध विजयचे श्रेय कोणाला जाते? तर याचं उत्तर आहे सर चार्ल्स नेपियर. ए याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मुळा मुठा नद्यांच्या संयुक्त प्रवाह रिकामी जागा जवळ भीमा नदीला मिळतो? तर याचं उत्तर आहे बी रांजणगाव जवळ भीमा नदीला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे किती टक्के भाग भूभागाने व्यापलेला आहे? तर याचं उत्तर आहे 29.2% भाग भूभागाने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ए निलगिरी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ कधी झाला? तर राष्ट्रीय वन नीतीचा शुभारंभ हा 1988 साली झाला. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे विश्वात कितवे स्थान आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे 7व्या क्रमांकाचे स्थान आहे.
बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जनसंख्येच्या दृष्टीने भारताचे जगात कितवा स्थान आहे? तर जनसंख्येच्या दृष्टीने भारताचं दुसरा स्थान आहे जगात. पुढचा प्रश्न, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर भारताच्या उत्तरेला चीन, नेपाळ आणि भूतान हे देश आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे बांगलादेश. हे याचं योग्य उत्तर आहे. बांगलादेश आहे भारताच्या पूर्वेला. पुढचा प्रश्न, भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता देश आहे? देश नाही, अरबी समुद्र आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या दक्षिण पूर्वेला कोणती खाडी आहे? तर दक्षिण पूर्वेला बंगालची खाडी आहे. भारताच्या दक्षिण पूर्वेला कोणती? बंगालची. लक्षात ठेवा, भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? तर भारताच्या दक्षिणेला हिंद महासागर आहे. लक्षात ठेवा हे पण, भारताच्या दक्षिणेला हिंद महासागर आहे. पूर्वांचलचे पर्वत भारताला कोणत्या देशापासून वेगळे करते? तर याचे योग्य उत्तर आहे डी, म्यानमार. पुढचा प्रश्न, अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? तर अंजीर पिकाचे उत्पन्न हे राजेवाडी येथे घेतले जाते, महाराष्ट्रामध्ये राजेवाडी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन बिहार राज्यात होते? गेला तो प्रश्न. कोणती नदी कपिलधारा जलप्रपातचे निर्माण करते? तर याचं उत्तर आहे ए, नर्मदा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय मार्ग महाराष्ट्र राज्यात सुरू होऊन महाराष्ट्रात संपतो? तो आहे राष्ट्रीय महामार्ग 50. सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वैनगंगा आणि पेनगंगा कोणाच्या सहाय्यक नद्या आहेत? तर वैनगंगा आणि पेनगंगा ह्या गोदावरी नदीच्या सहाय्यक नद्या आहेत. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, इंडो ब्रह्मा हे काय आहे? तर सी याचे योग्य उत्तर आहे, पौराणिक नदी आहे इंडो ब्रह्मा. पुढचा प्रश्न, कोणत्या नदीवर सर्वात लांब पूल उभारण्यात आला आहे? तर कोणत्या नदीवर सर्वात लांब पूल उभारण्यात आला आहे? तर गंगा नदीवर उभारण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, कोणती नदी विश्वातला सर्वात मोठा द्वीप माजुली बनवते? तर याचं उत्तर आहे डी, ब्रह्मपुत्रा नदी. पुढचा प्रश्न, नर्मदा नदीचा सर्वाधिक भाग भारताच्या कोणत्या राज्यातून वाहतो? तर नर्मदा नदीचा सर्वाधिक भाग हा मध्य प्रदेश भारताच्या राज्यातून वाहतो. पुढचा प्रश्न आहे, कावेरी नदी कुठे जाऊन मिळते कावेरी नदी? कोणत्या महासागराला? तर बंगालच्या खाडीला जाऊन मिळते. पुढचा प्रश्न आहे, कोणती नदी आपला मार्ग बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे कोसी नदी. बी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारताची पवित्र नदी कोणती आहे? तर भारताची पवित्र नदी कोणती आहे? तर गंगा नदी ही पवित्र नदी आहे भारताची. सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खासी आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते? खासी आदिवासी जमात हे मेघालय राज्यामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जोडते? तर निलगिरी ही टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरामध्ये पाराच्या संचयनामुळे रिकामी जागा हा आजार होतो. तर याचं उत्तर आहे सी, मिनामाटा आजार होतो. पुढचा प्रश्न आहे, अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग असणाऱ्या वाढीस काय म्हणतात? तर जैवसंचयन असं म्हणतात. सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर उणे होतो? तर सी याचं योग्य उत्तर आहे नागालँड. पुढचा प्रश्न, पांडा हा प्राणी खालीलपैकी कोणत्या कुळाशी संबंधित आहे? तर पांडा हा प्राणी अस्वल या कुळाशी संबंधित आहे. ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, ऊसापासून साखर करताना ऊसाच्या एकूण वजनाचे किती टक्के रूपांतर होऊ शकते? तर याचं योग्य उत्तर आहे डी, 10% रूपांतर होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्हा रिकामी जागापेक्षा जास्त आहे, 0.8% पेक्षा जास्त आहे. पुढचा प्रश्न, गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर अरवली पर्वत.
पुढचा प्रश्न, जगातील सर्वात अधिक पाऊस खालीलपैकी कुठे पडतो? तर याचं उत्तर आहे सी, मोसिनराम येथे पडतो. पुढचा प्रश्न, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कुठे होतो? सिंधू नदीचा उगम मानसरोवराजवळ होतो. सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतातील घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश संख्येचा योग्य पर्याय निवडा. तर घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश, घटक राज्य 29 आणि केंद्रशासित प्रदेश 7. याचे योग्य उत्तर होतं 2. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर आहे सी, 7वा क्रमांक आहे. पुढचा प्रश्न, द्वीपकल्प म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे सी, मुख्य भूमीच्या निमुळत्या बाजूंना पाणी. सी याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक खालीलपैकी कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे सी, इंदिरा पॉइंट. खूप वेळा विचारला जातो हा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, वातावरणातील सर्वात कमी तापमान खालीलपैकी कोणत्या थरात आढळते? तर याचं उत्तर आहे बी, मध्यम बर्फ. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध फ्रेंडशिप गार्डन खालीलपैकी कुठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बी, भिलाई. पुढचा प्रश्न आहे, कोणते सरोवर हे उल्कापातमुळे तयार झाले आहे? तर लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, छोटा नागपूर पठार हे खालीलपैकी कोणत्या पठाराचा एक भाग आहे? तर दख्खन. याचे योग्य उत्तर आहे दख्खन. सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पठार हे अतिप्राचीन पठार म्हणून ओळखले जाते? तर दख्खनचे पठार म्हणून अतिप्राचीन पठार म्हणून ओळखले जाते. बी याचं ए याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चंबळ, बेटवा आणि सिंध या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर यमुना नदीच्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे बी, अन्नेमुडी. लक्षात ठेवा, अन्नेमुडी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राज्य पातळीवरील पशुरोग संशोधन केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे डी, पुणे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? लक्षात ठेवा, हे विचारलेले प्रश्न आहेत. सी, 925. पुढचा प्रश्न, एप्रिल व मे महिन्यात महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडतो, याला खालीलपैकी काय म्हणतात? तर आंबेसरी म्हणतात. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विष्णुपुरी धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डी, वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न आहे, लू हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने रिकामी जागा कोणते आहे? तर मे ते जून. बी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग. डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, कसोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर